एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. मी आहे खामशेत या ठिकाणी. खामशेत हे ठिकाण खरंच मुख्य बाजारपेठ असलेलं मावळ तालुक्याचं खामशेत हे ठिकाण आहे. या ठिकाणी रामकृष्ण हरी पवळे वडापाव आपण पाहू शकता. खरंच गरमागरम हे वडापाव बनवतात. हे पवळेवाडीचे रहिवासी हे त्यांनी खामशेत मध्ये खरंच एवढं नाव कमवलेलं आहे या वडापाव क्षेत्रामध्ये. ते दिवस म्हणजे दिवस पवळे वडापाव खरंच त्या ठिकाणी गाजलेला वडापाव. कारण की इथे दिवसभर गर्दी असते तिथे आणि इथे काम करणारे फक्त घरगुतीच माणसं असतात. ते स्वतः मेहनत करतात आणि स्वतः त्यांची मुलं असू किंवा स्वतः त्यांचे वडील असू ते काम करतात. आपण जाणून घेऊ इथले काही त्यांच्या वडापाव खायला आलेले जे नागरिक आहे. काय सांगू शकता पवळे वडापाव बद्दल? तुम्ही तुमचा परिचय द्या पहिला. मी रामकृष्ण आणि मी राजू ठाकूरदास सुरग मावळ तालुका दिंडू समाजाचा चौकीदार आहे. मला जसं आठवते तेव्हापासून मी इथं वडापाव बरेच वर्ष झाली. तेव्हा यांची हातगाडी होती. हातगाडी नंतर मग हातगाडी चौकामुळे बंद झाली. नंतर गाडीमध्ये छोटा हाती होता त्याच्यामध्ये करत होते. नंतर मग त्यांनी बरेच वर्ष गाडीमध्ये केलं. नंतर मग दुकान टाकलं. पण वडापाव हे खाण्याला मोस्ट टेस्टी आणि पवळे वडेपावांचं नाव आहे. म्हणजे खरंच तुम्ही त्यांचा लेखाजोखा मांडला. म्हणजे त्यांनी जी पहिली परिस्थिती काढली. हो बरं जर हालाकीचा दिवस काढलं माऊली. जेव्हा ते आता मुलं यायला लागले काय होतं नवरा बायकोच होते फक्त पहिल्यापासून. आता मुलं हाताखाली आली तेव्हापासून. आपल्यावर तुम्ही काय सांगू शकता ह्या पवळे वडापाव बद्दल? खरंच तुमच्या समोर बघू शकता तुम्ही गरम 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 गरम. आणि आजकाल काय महागाईच्या दृष्टीने आपण हॉटेलमध्ये जाणं मोठ्या ठिकाणी 500-600 हजार रुपयाचं खाण्यापेक्षा आपलं जी सामान्य जनता आहे ते आपल्या वडापाव खाऊनच उदरनिर्वाह करत असते. काय सांगू शकता तुम्ही? आणि यांचा वडापाव बद्दल काय सांगू शकता तुम्ही? वडापाव बद्दल सगळं काही वडापाव बद्दल जर सांगायचं म्हटलं तर मावळातील नव्हेच तर पूर्ण आता पुणे जिल्ह्याला पण आस लागली आहे. लांबून लांबून कॅम्पिंग मुळे सगळीकडून लोक इकडे वडापाव खायला येतात. आणि असल मराठी मातीतला वडापाव म्हणजे फक्त पवळे वडापाव आहे. बाकी सगळ्यांना तर वडापाव आवडतोच. पण वडापाव बरोबर चुरा चटणी ठ्याचा देखील सगळ्या आवडीने खातात. म्हणजे खरंच क्वांटिटी क्वालिटी कशी आहे? दोन्ही पण अगदी उत्तम क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण. खरंच तुमची स्तुती काय सांगू शकता तुम्ही? तुम्हाला खरंच गिरायकांची पसंती आहे. तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता? गिरायक तुमच्याकडे कसं काय हे होतात ते? कारण की तुम्ही क्वालिटी तशी देतात गरम गरम एक नंबर. आणि म्हणत तसं तुम्ही पाहू शकता तुम्ही दिवस रात्र तुमच्या घरातली फक्त तुम्ही परिवारच सर्व इथे कामाला असतो. तुम्ही काय म्हणजे दुसरे मजूर तुमच्याकडे कामाला नाही. घरातले कुटुंब मिळून हा सर्व तुम्ही व्यवसाय चालवताय. काय सांगू शकता तुम्ही? आम्ही चालू केल्यापासून आमचं एकच ध्येय इथं येणारा माणूस खासच बाहेर गेला पाहिजे. वडापावची साईज पण सगळ्यांपेक्षा मोठी, रेट पण सगळ्या मार्केटला जो रेट आहे तोच रेट. आणि लोकांना चांगलं खायला घालायचं फक्त ध्येय डोक्यात ठेवून धंदा चालू केला. तो पांडुरंगाच्या ईश्वरी कृपेने एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. गिराईक असं सारखं चालू असते आणि आम्ही घरगुतीच करतोय सगळी, बाहेरचं कुणी कामगार नाही. आणि तुम्ही त्या जारांगे पाटलाच्या जेव्हा ती सभा होती मुंबईला तेव्हा तुम्ही फुकट वडापाव दिलते हे पण कळलेलं आम्हाला या गोष्टी. मराठी मोर्चाच्या वेळेस 5,000 वडापाव 150 बिस्लरी बॉक्स स्वखर्चानी फक्त आपण समाजाचं काहीतरी लागतो त्या हिशोबाने आपण त्यांच्यासाठी हायवे रोडला फुल पावसामध्ये एका छताखाली त्यांच्यासाठी सेवा लावली होती. 3 वाजेपर्यंत वडापाव बनवून त्यांना खायला घातले. आपल्या समाजासाठी जेवढं होईल तेवढं आपण करीत राहायचं. तुम्ही वडापाव खायला आलात, काय सांगू शकता पवळे वडापाव बद्दल? पवळे वडापाव हा मावळ तालुक्यामध्ये म्हणलं तर फेमस आहे. चांगल्या प्रकारची क्वालिटी. आम्ही जर गावावरून आलो की हमेशा इथे येत असतो. कोणतं गाव तुमचं? कल्लाडचे. आणि ते पवळेवाडीचे म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच म्हणजे ते राहायला असतात. पण काहीतरी बिझनेस साठी ते इकडे आलेले आहे. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे त्यांची. खरंच आपण पाहू शकता खामशेतचा वडापाव म्हणजे रामकृष्ण हरी पवळे वडापाव. गरमागरम एकदा खाल तर परत याल. कारण की हे सर्व गाववालेच आहे, बाहेरून आलेले व्यक्ती नाहीये. आणि खरंच
एकदा खा परत या. रामकृष्ण हरी, पवळे वडापाव. पण नंबर एक आहे. खूप छान. तू काय सांगू शकतो वडापाव? क्वालिटी इन क्वांटिटी एक नंबर आहे. क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. एक नंबर एक नंबर. का किंमत जास्त आहे वडापावची? नाही नाही, किंमत सफिशियंट आहे. खिशाला पुरेशी अशी किंमत आहे. खिशाला पुरेल अशी किंमत आहे. तुम्ही वडापावने तुमचं म्हणजे वडापाव खाल्ला का तुमचं पोट भरतं का? पोट भरतं. हा? एक नंबर. बरोबर आहे. आजकालच्या ह्या म्हणजे भागमदौडी जगामध्ये फक्त माणूस 500-600 रुपये घेऊन त्या हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकत नाही. खरंच वडापाव म्हणजे हा मुंबईचा वडापाव जसा आहे तसा हा पवळेंचा वडापाव. काय सांगू शकता तुम्ही? नाही नाही, खरंच आहे ते. हा? या क्षेत्रामध्ये कुणीतरी म्हणजे नाही नाही, आपले म्हणजे सामान्य कुटुंबातले व्यक्ती, आंधरमावळ मधील राहणारे व्यक्ती म्हणजे ही माणसं आहेत. खामशेत या ठिकाणी येऊन त्यांनी वडापावचा जो हे व्यवसाय केलेला आहे, खरं त्या व्यवसायाला खूप लोक प्रतिसाद देत आहे. तुम्हाला काय वाटतं, शेतकरी कुटुंबातले व्यक्तिमत्व हे या वडापाव क्षेत्रामध्ये आले आहेत? नाही, आता म्हणजे यांनी अशीच क्वालिटी देत राहावी आणि भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा. खूप छान.